नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, जनविश्वास न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच काही संक्रांतीचे संकल्प किंवा उपाय आपण बघणार आहोत. तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया. प्रथम बघूया दैनिक पंचांग. श्री शालिवाहन 1947 विश्वावसुनाम संवत्सर 1947 विक्रम संवत 2081-82 चालू असून उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास कृष्ण पक्ष. आजची तिथी एकादशी असून आज बुधवार असून दिनांक 14/1/2026 आजची इंग्रजी दिनांक आहे. तर शनीचा अनुराधा नक्षत्र असून योग आज गंड आहे. तर दिवाकरण बाल रात्रोकरण कौलव हे आहे. तर चंद्र आज वृश्चिक राशीमध्ये असे आहे. तर आज दिनविशेष म्हणाल तर आज षटतीला एकादशी, तर मकर संक्रांती आज आहे. तर बघूया आज मकर संक्रांती काय काय म्हणते आहे. तर आज ग्रहस्थिती मकर संक्रांतीचा जर विचार केला तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील आज एकदम अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आज उत्तरायणाची सुरुवात होते. उत्तरायण म्हणजे काय, देवांचा दिवस, प्रगती, प्रकाश, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेचा आजचा काळ आहे. या दिवशी सूर्य शिस्तप्रिय शनीच्या मकर राशीत येतो, म्हणून कर्म, संयम, जबाबदारी, दीर्घकालीन यश यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. वैदिक शास्त्रानुसार या दिवशी घेतलेला संकल्प हा अतिशय फलदायी ठरतो. ग्रहस्थितीचे महत्त्व म्हणजे 14 जानेवारीचं महत्त्व काय आहे, तर सूर्य मकर राशीत म्हणजे कर्म व स्थैर्य. उत्तरायणाची सुरुवात म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढते. दिवस मोठे होऊ लागतात. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होऊ लागते. शनीच्या प्रभावामुळे संयम, शिस्त, वास्तववादी निर्णय आपल्याला निर्णय घेता येतात. तर चला बघूया की आपण प्रत्येक रास कशी जाते संक्रांतीला. तर आज आपण उपाय बघण्याऐवजी संक्रांतीचा काय संकल्प घ्यावा की जो आपल्या पुढच्या संक्रांतीपर्यंत आपल्याला फलीभूत करता येईल. तर तो संकल्प आज आपण प्रत्येक राशीचा बघूया. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला मकर संक्रांतीपासून तुमच्या आयुष्यात शिस्त आणि स्थिरता येऊ लागेल. कामात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून तुमची नवीन अशी ओळख निर्माण होईल. घाई सोडून नियोजनाने पुढे गेल्यास तुम्हाला यश हे निश्चित प्राप्त होईल. वरिष्ठांचा किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संक्रांतीचा तुम्ही एक सल्ला घ्या, तो म्हणजे संयम आणि सातत्य. तर वृषभ राशीचा विचार केला तर ही संक्रांती तुमच्यासाठी आर्थिक शहाणपण शिकवणारी ठरणार आहे. स्थैर्य हवे असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. घरगुती वातावरण शांत ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. जुने गुंतवणुकीचे निर्णय फायद्याचे ठरू शकतात. धैर्य ठेवा, घाई टाळा. तुम्हाला संक्रांतीचा संकल्प एकच आहे, स्थैर्य आणि विश्वास. तर मिथुन राशीचा विचार केला तर संक्रांतीनंतर तुमचे विचार अधिक व्यवस्थित आणि केंद्रित होतील. संवादातून नवीन संधी मिळतील, पण शब्द जपून वापरा. शिकण्याचा, अभ्यासाचा आणि लेखनाचा काळ सुरू होतो आहे. भावनांपेक्षा तर्काला महत्त्व द्या. जुनी गोंधळलेली स्थिती संपणार आहे. तुम्हाला संक्रांतीचा संकल्प एकच आहे की स्पष्टता आणि संयम. त्याचबरोबर कर्क राशीचा विचार केला तर ही संक्रांती तुम्हाला भावनिक परिपक्वता शिकवणार. तर ती कशी, नात्यांमध्ये जबाबदारी घ्यावी लागणार आहे. घर आणि कुटुंबाशी संबंधित महत्वाचे काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मानसिक शांतता मिळेल. आध्यात्मिक विचार तुमचे वाढणार आहेत. तर तुम्ही संक्रांतीचा संकल्प काय घ्यायचा, तर भावनिक संतुलन राखायचं आहे. सिंह राशीचा विचार केला तर मकर संक्रांती नंतर तुमचा अहंकार कमी करून नेतृत्व वाढवण्याचा काळ सुरू होणार आहे. लोक तुमच्याकडे जबाबदारीने पाहतील. सूर्य शनीच्या राशीत असल्याने तुम्हाला नम्रता आवश्यक आहे. मेहनतीची फळ उशिरा पण निश्चित मिळणार आहे. त्याचबरोबर स्वतःवर विश्वास ठेवा, पण इतरांना मान द्या. संक्रांतीसाठी संकल्प एकच असणार आहे की नम्र नेतृत्व. तर हा संकल्प तुम्ही केला तर पुढच्या संक्रांतीपर्यंत तुम्हाला अवश्य तुम्हाला तुमच्यामध्ये निश्चित बदल असा जाणवेल. कन्या राशीचा विचार केला तर ही संक्रांती तुमच्यासाठी शिस्त आणि आरोग्याची संधी आहे. ती कशी, तर दैनंदिन सवय बदलण्याचा तुम्ही निर्णय घ्या. कामात बारकावे तुम्हाला महत्वाचे ठरणार आहे. मेहनतीचा थकवा जाणवेल, पण समाधानही मिळेल. पण स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला एक उत्तम व्यक्ती भेटेल, कारण तुम्ही स्वतः एक उत्तम व्यक्ती आहात, पण स्वतःसाठी कधी वेळ काढत नाही. संक्रांतीचा संकल्प एक आहे की स्वतःची काळजी घ्या. तुळ राशीचा विचार केला तर संक्रांतीनंतर नातेसंबंधात स्पष्टता येऊ शकते. ती कशी, तर जुने मतभेद मिटवण्याची योग्य वेळ आहे आजचा दिवस.
निर्णय घेताना स्वतःच्या मनाचे ऐका. समतोल राखण्याची तुमची क्षमता वाढेल. कला व सौंदर्याशी संबंधित कामात तुमची प्रगती होईल. संक्रांतीचा संकल्प एकच तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे समतोल आणि सत्य. तर हा संकल्प घ्या, त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल. वृश्चिक राशीसाठी संक्रांतीला ही संक्रांती आतील परिवर्तनाची सुरुवात दर्शवते. तर ती कशी? तर जुने बंधन, भीती आणि सवयी सोडण्याची वेळ आली आहे. तर ते तुम्ही सोडा. निर्णय गुप्त ठेवा, पण ठाम असतील. स्वतः अंतर्मनामध्ये ते ठाम ठेवा आणि त्यावर कार्यवाही करा. आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुम्हाला संक्रांतीचा संकल्प एकच ठेवा, स्वतःला नव्याने घडवा. धनु राशीसाठी संक्रांती तुम्हाला दिशा आणि शिस्त देते आहे. ती कशी? तर आशावादासोबत वास्तव स्वीकारावे लागणार आहे. गुरुजनांचा सल्ला तुम्हाला मोलाचा ठरणार आहे. ध्येय निश्चित होतील. धर्म व ज्ञानाकडे तुमची ओढ वाढणार आहे. संक्रांतीचा संकल्प तुमच्यासाठी एकच असणार आहे, ते म्हणजे ध्येयबद्ध वाटचाल करा. मकर राशीचा विचार केला तर ही संक्रांती तुमच्यासाठी वर्षातील सर्वात शक्तिशाली काळ असणार आहे. तो कसा? तो सूर्य तुमच्या राशीत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. दीर्घकालीन यशाचा पाया आजच घातला जाईल. मेहनतीची मान्यता तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला संक्रांतीचा संकल्प एकच असणार आहे, कर्म आणि स्थैर्य. त्याचबरोबर कुंभ राशीचा जर विचार केला तर संक्रांतीनंतर तुम्ही आतून बदल घडवण्यास सुरुवात कराल. तो कसा? तो स्वतःकडे पाहण्याचा, आत्मपरीक्षणाचा काळ तुमचा चालू होत आहे. नवीन कल्पना मनात रुजतील. सामाजिक कार्याची बीजे रोवली जातील. थोडा एकांत तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. संकल्प तुमचा एकच असणार आहे की आत्मिक परिवर्तन. मीन राशीचा जर विचार केला तर ही संक्रांती तुमच्यासाठी आध्यात्मिक स्थैर्य घेऊन येत आहे. ती कशी? तर मन शांत ठेवेल तर योग्य मार्ग दिसेल. मित्र व समाजातून आधार मिळेल. सर्जनशीलतेला नवी दिशा मिळेल. भावनिक परिपक्वता वाढेल. संक्रांतीसाठी तुम्हाला एकच संकल्प आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि समर्पण. तर हे सगळे संकल्प जर तुम्ही प्रत्येक राशीच्या लोकांनी ठेवले तर तुम्हाला निश्चित पुढच्या संक्रांतीपर्यंत उत्तम असे फल प्राप्त होतील. तर पुढे बघूया शुभ मुहूर्त. तर पहिला आहे लाभ मुहूर्त 7:12 ते 8:33. त्यानंतर अमृत मुहूर्त आहे 8:33 ते 9:54. त्यानंतर आहे शुभ मुहूर्त 11:15 ते 12:36. त्यानंतर चर मुहूर्त 15:18 ते 16:39. त्यानंतर लाभ मुहूर्त आहे 16:39 ते 18 वाजेपर्यंत. राहू काळ आहे दुपारी 12 ते 1:30. शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत. राहू काळात शुभ कर्म टाळावेत. शुभ अंक आहे 1, 4 आणि 6. शुभ रंग आहे लाल आणि काळा. शुभ रत्न आहे पोळा. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये. तर आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल? तर आज जन्माला आलेलं बाळ हे धाडसी, कर्तृत्ववान, राजकारणात यश संपादन करणार असणार आहे. तर हे झालं आजचं दैनिक पंचांग, राशी भविष्य तसेच इतरही सर्व माहिती. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्याही माहिती आवश्यक असेल, जसे तुमचे काही प्रश्न असतील, काही विवाह जमत नसेल, संतती होत नसेल, घर होत नसेल किंवा घरामध्ये इतर काही समस्या असतील, मोबाईल नंबर, गाडी नंबर किंवा इतरही काही न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असतील, त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आवश्यक असेल तर तुम्ही निश्चित आमचा जो खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला निश्चित सशुल्क असं मार्गदर्शन करू. तर त्याचबरोबर आमचे हे ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.